लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण लांबले. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण का होत नव्हते? योजना बंद करायचं सरकारचं चाललंय का? असे विविध प्रश्न लाडक्या बहिणींनी विचारले. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमधून देणार आहोत, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाचे अपडेट आता समोर आले आहे आणि हेच अपडेट तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 30 एप्रिल पर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करण्याची मुदत ठेवण्यात आली होती. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये आपण पाहिलं की अनेक म्हणजे जवळपास 15,000 कोटी रुपये अशा महिलांनी घेतले आहेत की ज्या योजनेच्या अटी आणि निकषांमध्ये पात्र नाहीत, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. मग अजूनच चुकीच्या महिलांना योजनेचा लाभ जाऊ नये म्हणून 30 एप्रिल रोजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी ची मुदत संपली आणि आता लाडकी बहीण योजनेच्या फायनल याद्या तयार होऊन ज्या महिला आता पात्र असणार आहेत त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते दिले जाणार आहेत. आधीच खूप चुकीच्या महिलांनी योजनेचा लाभ घेतल्यामुळे सरकारने यावेळी वितरण करण्यास थोडा उशीर केला, परंतु आता सोमवार मंगळवारपासून याची प्रक्रिया सुरू होऊन ज्या महिलांना पैसे आता जमा होतील त्या महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी देखील मिळणार आहे. तुम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहात का? नक्की कमेंट करून सांगा आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.